नमस्कार, मी पंजाब तक आजपासून शेतकऱ्यासाठी एक अंदाज देणार, पण याच्यामध्ये दोन आहेत. एक आनंदाची बातमी आणि एक चिंतेची बातमी. कारण की चिंता कशामुळे की राज्यात काही काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून ते चिंतेची बातमी. आणि आनंदाची बातमी कशामुळे की आतापर्यंत काही भाग पावसापासून पाऊसच पडलेला नाही, त्या भागात पाऊस पडणार आहे. राज्यात काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो. महाराष्ट्राच्या हवामानात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक बदल होणार आहे. हवामान खात्याने म्हणजेच IMDने आणि राज्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मिळून महाराष्ट्रासाठी अत्यंत काळजीचा आणि धोक्याचा इशारा जारी केला आहे. तुम्ही पाहत असाल तर गेल्या काही दिवसात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला, काही भागात कडक ऊन पडलं, तर काही ठिकाणी थेट ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. तर मित्रांनो, आता अरबी समुद्रात आणि वातावरणात अशी काही अकराळ विक्राळ हालचाल सुरू झाली आहे, ज्यामुळे पावसाची संपूर्ण बॅटिंग लाईनच बदलून गेली आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी कमालीचे ठरणार आहेत. सुरुवातीला हवामान खात्याने 14 जिल्ह्यांबद्दल धोक्याचा इशारा दिला होता, पण आता आलेल्या ताज्या माहितीनुसार उर्वरित आणखीन 10 जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील बहुतांश भाग आता या तुफान पावसाच्या छायेत असणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे जिल्हे आता कोणते आहेत आणि तिथे नेमकी परिस्थिती काय असणार आहे हे पाहण्यापूर्वी अरबी समुद्रात नक्की काय घडतंय, पावसाने आपली दिशा अचानक का बदलली हे समजून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागातील पावसाचा अचूक अंदाज मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार उपग्रह चित्रानुसार अरबी समुद्राच्या उत्तर भागात आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळ एक मजबूत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यासोबतच कोकण किनारपट्टीपासून ते थेट केरळपर्यंत हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की समुद्राकडून येणारे प्रचंड बाष्पयुक्त वारे अत्यंत वेगाने महाराष्ट्राच्या जमिनीकडे ओढले जात आहेत. हे वारे इतके शक्तिशाली आहेत की ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धडकून तिथे ढगांची प्रचंड दाटी करत आहेत. यामुळे मान्सूनने आपली नेहमीची वाट बदलून थेट महाराष्ट्राच्या या मुख्य जिल्ह्यांवर आपली नजर रोखली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते या वातावरणातील बदलांमुळे या जिल्ह्यांमध्ये अचानक ढग दाटून येतील आणि अवघ्या काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. म्हणूनच जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता थेट जाणून घेऊया त्या 14 जिल्ह्यांची नावे, तिथे नेमकी काय परिस्थिती असणार आहे. पुढील 5 दिवसात जबरदस्त धुवाधार पाऊस पाहायला मिळणार असून काही ठिकाणी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगर. मुंबईत समुद्राला येणाऱ्या भरतीच्या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. सकल भागात पाणी साचून वाहतूक विस्कळीत होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो ठाणे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. शहरी भागात जलमय परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामध्ये आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पालघर. पालघर मधील ग्रामीण आणि डोंगराळ भागात जोरदार वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आलेला आहे. यामध्ये आता शेतकरी मित्रांनो, 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड. यामध्ये महाड, पोलादपूर आणि डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे. आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी. शेतकरी मित्रांनो, कोकणातील या जिल्ह्यात पुढील 48 ते 72 तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने म्हणजेच IMDने सुद्धा दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची मालिका सुरूच राहणार आहे. स्थानिक ओढे आणि नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकरी वर्गाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे. पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असला तरी पुण्याच्या घाटमाथ्यावर म्हणजेच लोणावळा, खंडाळा, तामिनी घाट या घाटांमध्ये अत्यंत धुवाधार पाऊस पाहायला मिळणार आहे.
आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा. साताऱ्याच्या पश्चिमेकडील म्हणजेच महाबळेश्वर आणि जावळी परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी स्वतःची आणि आपल्या जनावरांची गुराढोरांची काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर. यामध्ये आता गगनबावडा आणि राधानगरी परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढेल आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्ष ठेवावे लागेल. शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि इगतपुरी परिसरात पुढील 5 दिवस पावसाचा जोर चांगला राहणार आहे. आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव. खानदेशातील काही ठिकाणी स्थानिक हवामान बदलांमुळे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी मराठवाड्यातील या भागात खंड पडलेल्या पावसाचे पुनरागमन जोरदार होणार असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. आता 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. जालन्यात अनेक ठिकाणी तुरळक पण अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, ज्यामुळे शेती कामांवर परिणाम होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नागपूर. विदर्भातील नागपूर आणि आसपासच्या परिसरांमध्ये बंगालच्या उपसागरांवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विजांच्या कडकडाटासह पुढील 5 दिवसात पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे 14 जिल्हे तर धोक्याच्या छायेत आहेतच, पण आता हवामान खात्याने आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची मोठी शक्यता वर्तवली आहे. येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील 10 जिल्हे कोणते आहेत, तिथे काय परिस्थिती असणार आहे याचा सर्व अंदाज हवामान खात्याने आणि पंजाबराव ढग यांनी आपल्याला सांगितलेला आहे. यामध्ये आता 15व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता पुढील 5 दिवसात काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. विशेषतः पश्चिम भागात पावसाचा जोर जास्त राहील. शेतकरी मित्रांनो, आता 16व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे. तर 17व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार. उत्तर महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांमुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावेल. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक असला तरी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता 18व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. काही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून अचानक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी वर्तवला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 19 क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली. सांगलीच्या ग्रामीण भागात आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पावसाचा जोर वाढणार आहे. घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसांमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी पुढील 5 दिवसांसाठी वर्तवला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 20, 21 आणि 22 या 3 मध्ये जिल्हे येतात लातूर, धाराशिव आणि बीड. शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर हवेचा कमी दाब निर्माण झाल्यामुळे दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी सांगितला आहे. आता 23व्या आणि 24व्या क्रमांकाचा शेवटचे 2 महत्वाचे जिल्हे येतात अमरावती आणि यवतमाळ. पूर्व विदर्भासोबतच आता पश्चिम विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसात ढगांची गर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे. तर शेतकरी मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनो, महाराष्ट्रातील एकूण 24 जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा हा मोठा बदल आणि पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी विशेषतः शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की ज्या भागात पेरण्या झाल्या आहेत त्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत
त्यांनी घाई न करता या 5 दिवसांच्या ओल्याचिंब पावसानंतर जमिनीतील ओल तपासून आणि जोपर्यंत जमिनीत 4 बोटे खोलवर मातीत बोटे रुतत नाहीत तोपर्यंत पेरणीचा विचार करू नये. हवामान खात्याने स्पष्ट सांगितलं आहे की विजा कडकडत असताना झाडांखाली, पक्क्या नसलेल्या शेडखाली किंवा विजांच्या खांबाजवळ उभे राहू नका. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच आणि फक्त तरच या 5 दिवसात घराबाहेर पडा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा रोजचा ताजा अंदाज हवा असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, म्हणून आत्ताच तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.